आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। इस्लामपूर पालिका निवडणूक व्हिडिओ बॉम्बमुळे भाजप उमेदवारांच्या गोटात खळबळ। माजी समर्थकांचा जुना व्हिडिओ जयंत पाटलांच्या सभेत झळकला। शहरात चर्चांना उधाण। सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले असताना रविवारी जयंत पाटील यांच्या यल्लामा चौकातील जाहीर सभेत व्हिडिओ बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे। या सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचे बंधू चिमण डांगे यांचा जुना व्हिडिओ। चिमण डांगे हे मागील निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पक्षाचे निष्ठावंत समर्थक होते। शहरातील विकास कामाच्या मुद्द्यावरून हा प्रचार जोर धरत असताना पाटील यांच्या पक्षाने सभेत थेट ऑनस्क्रीन चिमण डांगे यांचा तो व्हिडिओ प्रदर्शित केला। प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये चिमण डांगे हे थेटपणे जयंत पाटील यांचे समर्थन करताना दिसत आहेत। केवळ जयंत पाटील यांनीच ईश्वरपूर शहरात विकास कामे केल्याचा दावा ते करत आहेत। विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे जयंत पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे विधान केले असून 2016ला जी चूक झाली ती सुधारून येणाऱ्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशी जाहीर घोषणाबाजी करताना ते दिसत आहेत। सध्या चिमण डांगे हे त्यांचे बंधू विश्वनाथ डांगे यांच्यासाठी भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत। अशा परिस्थितीत निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांच्याच तोंडून जो जयंत पाटील यांचे समर्थन आणि त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान असलेल्या जुना व्हिडिओ दाखवल्याने भाजपच्या प्रचारावर नैतिक दबाव वाढला आहे। भाजप उमेदवाराच्या जवळच्या व्यक्तीने मागील काळात केलेले हे जयंत पाटील समर्थन सध्या भाजपच्या विकास आणि नगराध्यक्ष बद्दल या प्रचाराला छेद देणारे ठरत आहे। जयंत पाटील यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माजी विरोधक देखील माझा विकास कामाची साक्ष देतात असा संदेश देत विरोधकांची कोंडी केली आहे। ऑनस्क्रीन व्हिडिओ शहरातील प्रत्येक नागरिकाच्या चर्चेचा विषय बनला आहे। यामुळे ऐन निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या गोटात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फायदा कोणाला होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यासारख्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आपल्या हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। धन्यवाद। लावा तो व्हिडिओ। नव्हता तो भुयारी गटर योजनेचा काय अवस्था करून ठेवली या इस्लामपूर शहराची हे आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। भुयारी गटर योजना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मंजूर केली आणि प्रत्यक्षात काम सुरू करायच्या वेळेला नगरपालिकेत सत्ता परिवर्तन झालं आणि या लोकांनी आपणा सर्वांना आश्वासन दिलं की ही भुयारी गटर योजना आम्ही पूर्ण करू, परंतु आज भुयारी गटर योजना झाली का हे सगळ्यांनी आपण अनुभवलेलं आहे। बंधूंनो, जे काम इस्लामपूर शहरात भुयारी गटरचं करायला पाहिजे होतं त्याची वाट लावून टाकली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। बंधूंनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, या इस्लामपूर शहराचा जो विकास खुंटलेला आहे तो पुढे न्यायचा असेल तर आपले नेते जयंत पाटील साहेबच नेऊ शकतात हा विश्वास या निमित्तानं तुम्ही आम्ही बाळगला पाहिजे। म्हणून तुम्हाला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, 2016 साली जी आपल्याकडून चूक झाली आहे सर्वांकडून ती चूक सुधारण्याचं काम आपण येणाऱ्या निवडणुकीत करूया आणि आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या विचाराचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतात त्या सगळ्यांना आपण मोठ्या संख्येनं तिथं नगरपालिकेत पाठवूया आणि या शहराचं परत एकदा नावलौकिक जसा होता त्याच्यापेक्षा जास्त करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया। तुम्ही करणार